इचलकरंजी शहरातील गांधी चौक, महात्मा गांधी मार्ग, शाहू चौक, विक्रमनगर परिसरातील बाजारपेठांमध्ये रंगपंचमीसाठी लागणाऱ्या साहित्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झाली आहे. विविध प्रकारचे गुलाल, रंगीत पावडर, पाण्याचे रंग, आकर्षक पिचकाऱ्या, रंगीत फुगे आणि मुलांसाठी विविध खेळणी यामुळे बाजारपेठ रंगीबेरंगी झाली आहे. काही दुकानांमध्ये लहान मुलांसाठी कार्टून थीम असलेल्या पिचकाऱ्या आणि आकर्षक डिझाईनचे फुगेही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. काही ठिकाणी युवक मंडळं आणि रहिवासी संघटनांकडून सामूहिक रंगपंचमी साजरी करण्याचे नियोजन केलं जाते. त्यामुळे बाजारपेठेत केवळ मुलांचीच नव्हे तर युवक आणि तरुणींचीही खरेदीसाठी गर्दी दिसून येते. व्यापाऱ्यांनीही या सणाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे रंग आणि पिचकाऱ्यांचा मोठा साठा करून ठेवलाय. विशेष म्हणजे यंदा पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक रंगांनाही नागरिकांकडून चांगली मागणी होत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. रासायनिक रंगांमुळे त्वचेला त्रास होण्याची शक्यता लक्षात घेता अनेक नागरिक नैसर्गिक रंगांचा वापर करण्याला प्राधान्य दिल्याचं चित्र आहे. काही व्यापाऱ्यांनी फुलांपासून तयार केलेले सेंद्रिय रंगही विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. दरम्यान रंगपंचमीच्या दिवशी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांनी सुरक्षितपणे सण साजरा करावा यासाठी प्रशासनाकडूनही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येते. पोलीस प्रशासनाकडून शहरातील प्रमुख चौक आणि गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्याची तयारी सुरू आहे. नागरिकांनी जबरदस्तीने रंग लावू नये, रासायनिक रंगांचा वापर टाळावा आणि पाण्याचा अपव्यय करू नये असं आवाहनही करण्यात आलंय.